मांगेली, सदा धबधबा आणि सदा केव्ज. आज आपण शोधणार आहोत निसर्गाची 3 अप्रतिम गुपितं. पण मित्रांनो, आम्ही चोरला घाटांना आलो आणि रस्त्यावर प्रचंड ऑफ-रोडिंग आहे. त्यामुळे तुम्ही येत असाल तर तिल्लारे मार्गे या. रस्ता एकदम भारी आहे. तर बघू शकताय मंडळी, भरपूरच असं ट्रेक अवघड आहे. तसा अवघड काय नाही म्हणा, पण फॅमिली वगैरेला तर काय चालणार नाही. कारण येताना पण आम्ही आता बघितलो भरपूर चढाव आहे. जाताना आमची बरोबर काय ते फार आम्हाला अवघड होणार आहे. पण तरी सदा वॉटरफॉलसाठी एवढं करावं लागणार असं वाटलेलंच. आलो आहे आम्ही आता. अजून एक थोड्याच वेळात येईल फॉल्स, दाखवतो तुम्हाला. हा ट्रेक बघून मला अक्षरशः 2 वर्षामागे मी पावनखिंड पन्हाळ ते पावनखिंड पायवाट हा ट्रेक केला होता. तर त्याचीच आठवण आली. खरंच भरपूर म्हणजे काय विचारायचं नाही, घनदाट जंगल आहे, अक्षरशः घनदाट जंगल. एवढं की सूर्य तर आता पावसाळ्यात नसतोच, पण तरी पण इथे जरासुद्धा दिसत नाही आहे काय चालू आहे. तुम्ही ऐकू शकताय आता धबधब्याचा आवाज आला आहे जरा. तर बहुतेक करून आम्ही जवळ आलेलो आहे, दाखवतो तुम्हाला. आवाज तरी भरपूर आला आहे, पण धबधब्याचा कुठं काही दिसेना झाला आहे. बघू पेट चोखा आता. चला, पाणीचा आवाज तर वाढलेला आहे भरपूर, म्हणजे भरपूर आला असेल आता धबधबा. हो, पाणी दिसत आहे तुम्हाला इथं, बघू शकताय. काय दुधासारखं पाणी आहे म्हणतो मी बाई. दूध पण त्याला, दुधाच्या समोर पण पाणी आहे, पण दुधाला बाजूला काढेल असं चक्क पांढरं शुभ्र पाणी आहे. बघून घ्या. वा, पण एवढीच विनंती, इथं असा येऊन कचरा वगैरे करू नका. पाण्याची बॉटल घेऊन येत आहे ना, स्वतःची पाण्याची बॉटल वगैरे वापस घेऊन जा. एवढीच तुमच्याकडे मागणी. कारण कचरा करणं म्हणजे पहिलाच बघू शकता आपण भरपूर धबधबे बंद आहेत. आणि त्या कारण म्हणजे ते बघा, बघू सगळीकडे कचराच. असं करू नका, एवढीच तुमच्याकडे मागणी. पण धबधबा दिसतो आहे आपल्याला. तर ह्यो आहे सदा वॉटरफॉल्स, बघू शकता आपण. सदा वॉटरफॉलपासून वापस जात आहोत. सध्या मांगेली फॉल्स नाही तिथे जवळ, त्याच्या टेस्ट करूया म्हणून तर आम्ही तिथे निघालो. तर आता जायची वाट म्हणजे आहे मी इथे हायकिंग आहे. भरपूरच म्हणजे भरपूरच चांगलंच वाट चढाव आहे, पुढे आहे, दाखवतो मी. आता आपण सदा वॉटरफॉलपासून वापस आलो आणि इथं गावकऱ्यांनी सांगितले की इथंच एक महादेवचं मंदिर पण आहे, तर त्याला आपण जाऊन येऊ शकतो. तर आपण तिथं जात आहोत आता. त्यानंतर आम्ही पोचलो थेट मांगेली धबधब्यावर. उंचावरून कोसळणारं पांढरशुभ्र पाणी आणि चेहऱ्यावर उडणारे पाण्याचे थेंब, प्युअर ब्लिस. पण मित्रांनो, एक नम्र विनंती आहे, ही सुंदर ठिकाणं स्वच्छ ठेवा. कुठेही प्लॅस्टिक किंवा कचरा फेकून निसर्गाचे सौंदर्य खराब करू नका. ही ट्रिप कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच रिअल ट्रॅव्हल अपडेटसाठी भटकंती मराठीला नक्की फॉलो करा.